गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहणादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत आमचं सम्यक्त्व मार्गणेचं प्रकरण सुरू आहे. सम्यक्त्व मार्गणेमध्ये आम्ही पहिल्यांदा बघितलं क्षायिक सम्यक्त्व, नंतर आम्ही बघितलं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व, आणि आता प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काल चार्ट आपण बघितला आणि प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या प्रश्नोत्तराकडे आपण वळलेलं आहे. 7 प्रकृतींचा उपशम झाल्यामुळे ज्या सम्यक्त्वाची प्राप्ती होते त्याला औपशमिक सम्यक दर्शन असं म्हटलं जातं. 4 अनंतानुबंधीचा अप्रशस्त उपशम आणि दर्शन मोहनीयाच्या 3 प्रशस्त प्रकृतींचा उपशम. अनादि मिथ्या दृष्टी असेल तर त्याला एक मिथ्यात्व हीच प्रकृती असते आणि त्याचाच त्याला अंतरकरण रूप उपशम करावा लागतो. यदा कदाचित साधी मिथ्या दृष्टी असेल तर त्याच्या 6 प्रकृती किंवा 7 प्रकृती अशा प्रकारची देखील सत्ता असू शकते आणि म्हणून तो 6 किंवा 7 प्रकृतींचा उपशम करून औपशमिक सम्यक दृष्टी बनू शकतो. औपशमिक सम्यक्त्वाचे 2 भेद आहे, प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व. मिथ्यात्व गुणस्थानातून जे सम्यक्त्व प्राप्त होतं ते प्रथमोपशम सम्यक्त्व आहे आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून ज्या सम्यक्त्वाला प्राप्त करणार आहे ते द्वितीयोपशम सम्यक्त्व असणार आहे. प्रथमोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं 4 ते 7 असणार आहे आणि द्वितीयोपशम सम्यक दर्शन जे असणार आहे ते प्राप्त होण्याच्या दृष्टीने तर 7 आहे, पण असण्याच्या दृष्टीने पाहिलं तर 4थ्यापासून 11 पर्यंत ते सम्यक्त्व असू शकतं. प्राप्त ते श्रेणी आरोहण करताना होतं, पण पुढे 11 मधून पतित झाल्यावर 4थ्यापर्यंतही ते सम्यक्त्व कायम राहू शकतं. अशा प्रकारे प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व यात फरक आहे. फरक पुढे विस्तृत येणार पण आहे. आणि अशा तऱ्हेने आता प्रश्न आपण 4था बघूया की प्रथमोपशम सम्यक्त्व कुणाला प्राप्त होतं, त्याचा अधिकारी कोण आहे, प्रथमोपशम सम्यक्त्वाचा अधिकारी कोण आहे, कोण असणार आहे प्रथमोपशम सम्यक्त्व कुणाला प्राप्त होईल. संज्ञी पंचेंद्रिय असला पाहिजे, गर्भज असला साधी पाहिजे. मिथ्या दृष्टी, साधी किंवा अनादी पण असू शकते. हा, साधी किंवा अनादी मिथ्या दृष्टी पाहिजे, नंतर संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे, गर्भज पाहिजे, पुढे पर्याप्तक पाहिजे. हा, पर्याप्तक पाहिजे, नंतर भव्य पाहिजे, साकार उपयोगी पाहिजे, जागृत पाहिजे म्हणजे झोपेत सम्यक्त्व होत नाही, जागृत पाहिजे आणि शुभ लेशावाला पाहिजे. जरी 6 लेशा त्या ठिकाणी सांगितलेले आहे तरी प्राप्त होताना पीत लेशावाला अशुभ परिणामांनी युक्त म्हणजे अशुभातून शुभाकडे येणारा पाहिजे. अशा प्रकारचा जो जीव असेल हाच प्रथमोपशम सम्यक्त्वाचा अधिकारी असू शकतो. उपपाद जन्मवाले प्रथमोपशम सम्यक्त्व त्यांनाही होऊ शकतं. हे कथन जे आलंय गर्भज, हे कथन जे आलेलं आहे हे तिर्यंच आणि मनुष्य पर्यायीच्या अपेक्षेने आलं. आणि देव आणि नारकी त्यांचा कोणता औपपादिक जन्म असतो, उपपाद जन्म असतो, तर त्यांना देखील प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. भवनत्रिकामध्ये देखील प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते.
सातव्या नरकात देखील प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती त्या जीवांना होऊ शकते. आणि गर्भज तिर्यंच असतील तर त्यांनाही भोगभूमीत पण किंवा कर्मभूमीत पण कुठेही प्रथमोपशम सम्यक्त्वाची त्यांना प्राप्ती संभवनीय आहे. म्हणून पहा, तुम्ही सांगितलं की त्यांना त्यांना शुभलेशा पाहिजे. मग सातव्या नरकात हो. शुभलेशा थोडी आहे नाही आहे, प्राप्त पण व्हायला. ती उतरत्या क्रमाने. आता तिथे ती त्यांचा अपवाद म्हणजे तिथे अशुभच राहील, परंतु ती मंद होणारी पाहिजे. एकदम संक्लेश कृष्ण उत्कृष्ट अशी नको, त्याच्यातही हो. त्यांचे परिणाम मंद मंद होणारे पाहिजे. आणि जगन्याय. मनुष्यासाठी हा नियम आहे. पितलेशावाला मनुष्यासाठी नियम लावायचा, अच्छा. मनुष्य आणि तिर्यंच्यासाठी प्राप्त होताना. नरकात तर त्यांना कृष्णलेशाच असणार आहे, हा, म्हणूनच म्हटलं. म्हणजे हा, पण तिथे त्यांची मंद होणारी लेशा पाहिजे. अच्छा. म्हणून चारो गतियों का कोई भी सौधनी पंचेंद्रिय गर्भज पर्याप्त संख्यात या असंख्यात वर्ष की आयु वाला मिथ्या दृष्टि जीव प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त कर सकता है. चारों गतियों में से किसी गति वाला भव्य सौधनी पर्याप्त साकारोपयोगी जागृत शुभलेशा वाला तथा करण लब्धि रूप परिणामा जीव यथासंभव सम्यक्त्व प्राप्त कर सकता है. आणखी जर वैशिष्ट्य पाहायचं असेल आम्हाला प्रथमोपशम सम्यक्त्वाचा कोण धारी आहे, तर त्याच्या सत्तेमध्ये ज्या 7 कर्म प्रकृती आहे, 7 कर्माच्या ज्या प्रकृती आहे, त्याची सत्ता त्याच्या जीवनात अंतकोडा कोडी सागर पेक्षा जास्त नको. हेही त्याचं एक महत्वाचं बाह्य कारण आहे की जर त्याच्या जीवनात उत्कृष्ट स्थिती कर्माची असेल तर त्याही अवस्थेमध्ये त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. एखादा जीव उत्कृष्ट स्थिती बंध करतोय, याचा अर्थ काय, त्याचे परिणाम संक्लेश रूप आहे. आणि अत्यंत तीव्र संक्लेश परिणामामध्ये जर तो कर्माची स्थिती उत्कृष्ट रीतीने बांधत असेल तर असा जीव सम्यक्त्व प्राप्त करण्याचा अधिकारी असत नाही. एक तर सत्तेमधलं कर्म देखील अंतकोडा कोडी प्रमाण पाहिजे आणि नवीन कर्म बंद होताना देखील अंतकोडा कोडी सागर प्रमाण एवढाच त्यांनी कर्मबंध करायला पाहिजे. असा जीव हा प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी योग्य अधिकारी जीव म्हटल्या जातो. दर्शन मोह का उपशमक ही सर्व ही जीव निर्व्याघात अर्थात उपसर्गादि के आने पर भी विच्छेद और मरण से रहित नहीं होता. आणि ज्या वेळेला हा जीव आता करण लब्धी प्राप्त करतो, करण लब्धी प्राप्त करत केल्यानंतर म्हणजे करण लब्धी प्राप्त करत असताना अधःकरण परिणाम त्याचे सुरू झाले. आता त्याची निश्चिती झाली की त्याला सम्यक्त्व निश्चितपणे प्राप्त होणार आहे. त्याच्यावर कितीही उपसर्ग आले तरीही तो त्या ठिकाणी चलायमान होणार नाही. सम्यक्त्वाची क्रिया त्याची संपन्नच होणार आहे. आणि दुसरा या ठिकाणी सांगितलं की मरण विच्छेद रहित होत आहे, कारण प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये त्याचं मरण संभवनीय नाही. त्याचं मरण का संभवनीय नाही आहे? आता हा जीव प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करत असताना त्याचं आयु संपत का नाही, तो मरत का नाही, मरू का शकत नाही? दुसऱ्या गुणस्थानात मरण सांगितलेलं आहे, चौथ्या गुणस्थानातही आयु समाप्त सांगितलेली आहे, 11व्या गुणस्थानामध्ये देखील आयु क्षयाचं निमित्त सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आचार्य परखडपणे लिहितात आहे की मरण से रहित होता है. याचं कारण काय आहे? याचं कारण हे आहे की त्या दिवशी आपण थोडा सुतवाच केलेला होता की ज्या वेळेला जीवाला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करणार आहे असा जीव त्याला प्रथमतः 5 लब्धी कराव्या लागतात. क्षयोपशम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी आणि प्रायोग्य लब्धी. तर प्रायोग्य लब्धीमध्ये हा जीव ज्या वेळेला प्रवेश करतो म्हणजे प्रायोग्य लब्धी त्याच्या जीवनात सुरू होते. करण लब्धीच्या आधीची लब्धी आहे आणि करण प्रायोग्य लब्धी ही भव्य किंवा अभव्यांनाही होऊ शकते, परंतु
करण लब्धी होण्याच्या पूर्वी मात्र नियमाने प्रायोग्य लब्धी व्हावी लागतेच. असा हा जीव ज्या वेळेला प्रायोग्य लब्धीमध्ये प्रवेश करतो किंवा प्रायोग्य लब्धी सारखे परिणाम त्याचे जीवनात होतात, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये एक महत्वाची प्रक्रिया त्या ठिकाणी तो करतो, ते म्हणजे 34 बंधापसरण प्रक्रिया करतो. प्रायोग्य लब्धीचं सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य हे आहे की प्रायोग्य लब्धीमध्ये हा जीव 34 प्रकृतींचं बंधापसरण, 34 बंधापसरणच्या क्रिया करतो. म्हणजे 46 प्रकृतींचं हा जीव बंधापसरण करतो. म्हणजे 46 प्रकृती तो करण लब्धी होईपर्यंत आणि त्याच्या पुढे एक अंतर्मुहूर्त काल पर्यंत हा त्या ठिकाणी 46 कर्म प्रकृतींचा बंध करत नाही. त्याला म्हटलेलं आहे बंधापसरण, प्रकृती बंधापसरण असं त्याचं नाव आहे. त्याला बंध विच्छुत्ती म्हटलेलं नाही, त्याला वेगळं नाव दिलेलं आहे, त्याला बंधापसरण असं म्हटलं जातं. तर आता हे जेव्हा तो बंधापसरणाची प्रक्रिया करतो, त्यामध्ये सुरुवातीलाच तो नरकायू, तिर्यंचायू, देवायू, मनुष्यायू या सगळ्या आयूंचं आता अपसरण करतो. म्हणजे ह्या प्रकृती तो आता बांधत नाही. जर त्याला आयु बंद होणार नाही तर त्याची आयु संपण्याचा प्रश्नच येणार नाही. आयु बंद झाला असेल तर आयुचा क्षय होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं मरण संभवनीय असत नाही. आणि म्हणून सम्यक्त्व म्हणजे प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये त्या जीवाचं निश्चितपणे मरण होत नाही आणि कोणताही उपसर्ग आला तरी देखील आता तो सम्यक दर्शनाची प्राप्ती अनिवार्यपणे करणारच आहे. प्रथमोपशम सम्यक दृष्टि के कौन सा योग सबसे कम गुणस्थानों में पाया जाता है? प्रथमोपशम सम्यक दृष्टि के कौन सा योग सबसे कम गुणस्थानों में पाया जाता है? केवल एक योग सबसे कम गुणस्थानों में पाया जाता है, वैक्रियक का योग. कारण आपण पाहिले योग किती आहे त्यांचे त्या ठिकाणी 4, 4, 8 आणि 2, 10 एवढे त्यांचे योग आहे. नाही 10 योग 10 आहे, 10 योग आहे त्यामध्ये. आणि आता जर आम्ही मनाचे वचनाचे लावले तर हे जास्त का राहू शकतात? म्हणजे 4, 5, 6 गुणस्थान राहू शकतं. जर औदारिक लावलं तरीही आता प्रथमोपशम सम्यक्त्व घेऊन तो 7 पर्यंत राहू शकतो. आता वैक्रियक काय योग असा आहे की या गुणस्थानामध्ये तो एकच त्याचं गुणस्थान होणार आहे, 4. त्याच्यावर तो जाऊ शकत नाही आणि खाली पण तो येऊ शकत नाही. एकच गुणस्थान त्याचं वैक्रियक काय योगामध्ये होणार आहे. म्हणून एक योग सबसे कम गुणस्थानों में पाया जाता है, वैक्रियक काय योग. यह योग केवल एक 4थे गुणस्थान में पाया जाता है. प्रथमोपशम सम्यक दृष्टि के 6ठे गुणस्थान में योग ज्यादा होते हैं या 4थे गुणस्थान में? 4थ्यात तर एकच आहे ना. 4थ्यात म्हणजे 10 आहे. 4थ्यात जास्ती होईल. 4थ्यात जास्त होतील कारण पुढे मग वैक्रियक नाही राहणार ना. नाही वैक्रियक नाही राहत, पण आहारक वाढेल ना. नाही आहारकही नाही, आहारक कुठे होते? नाही आहारक नाही राहत, आहारक होतच नाही. बरोबर आहे. म्हणून प्रथमोपशम सम्यक दृष्टि के 6ठे गुणस्थान की अपेक्षा 4थे गुणस्थान में योग ज्यादा होते हैं. इनमें 4थे गुणस्थान में 10 योग आहे, 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 2 कायेचे. आणि 6व्या गुणस्थानात 9च आहे, कारण या ठिकाणी वैक्रियक काय योग असणार नाही. त्यामुळे 4थ्या गुणस्थानातच जास्त योग आहेत. उपशम सम्यक्त्व के साथ परिहार विशुद्धि संयम क्यों नहीं होता है? परिहार विशुद्धि संयम का होत नाही उपशम सम्यक्त्व वाल्याला? कारण परिहार विशुद्धी चारित्र हे विशिष्ट कंडिशननीच प्राप्त होऊ शकते. अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी आणि तेवढा काळ उपशम सम्यक्त्व वाल्याजवळ नाही है ना. कारण उपशम सम्यक्त्व के साथ परिहार विशुद्धि संयम नहीं होता.
क्योंकि 30 वर्ष की अवस्था हुए बिना परिहार विशुद्धि संयम नहीं होता और प्रथमोपशम सम्यक्त्व इतने काल तक रहता नहीं है। परिहार विशुद्धि संयम को त्यागे बिना उपशम श्रेणी पर आरोहण भी नहीं होता और दर्शन मोह का उपशम भी नहीं होता, अतः द्वितीयोपशम सम्यक्त्व भी नहीं होता है। पण म्हणून इथे एक परिहार शंका आहे की हम्म, म्हणजे त्यांनी म्हटलं ना की 30 वर्ष अवस्था पाहिजे परिहार अवस्था विशुद्धीला. हो हा तर ठीक आहे. पण मग 30 वर्षानंतर समजा त्याला प्रथमोपशम का नाही होऊ शकत? त्यांनी काय म्हटलंय की परिहार विशुद्धी अरे प्रथमोपशम इतके काळ नाही राहू शकत. हो म्हणजे याचा अर्थ काय? पण तेवढ्या काळातच त्याच काळात त्यांनी प्रथमोपशम तो करू शकत नाही का? नाही 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 असं नाही. आता त्याला मग कसं? साधना करावी लागते की नाही. 8व्या पूर्वाचं 9व्या पूर्वाचं अध्ययन करतात केवली हा किंवा श्रुत हा केवली यांचे 8 वर्ष करतात. हम्म 8 वर्ष घे. 30 वर्षाचा काळ तर त्यांचा गृहस्थ अवस्थेत गेला आहे हो ना. समजू शकतो. 38 वर्ष हा परंतु 8 वर्षांचा जो अध्ययनाचा काळ आहे हे तर हम्म क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी बनूनच ते अध्ययन करू शकतात. 8 वर्षाचा एक तर क्षायिक व्हावं लागेल, एक तर क्षायोपशमिक. प्रथमोपशमवाल्याला एवढा 8 वर्षाचा कालावधी मिळतच नाही. म्हणून म्हणजे तेवढं परिहार केल्याशिवाय होत विशुद्धीसाठी नाही असं म्हणायचंय का? तेवढं हो केल्याशिवाय हो प्रथमोपशम होत नाही? प्र- हा परिहार विशुद्धी होत नाही. नाही प्रथमोपशम म्हणते मी. नंतर त्याला का नाही होत असं म्हणते. जर काळ कमी आहे कारण तो म्हणतात पण 8 वर्षाची साधना करूच नाही शकत ना प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या काळात. केवली किंवा श्रुतकेवली यांच्या पादमुलाजवळ त्यांनी 8 वर्ष अध्ययन केलं पाहिजे की नाही. हम्म परिहार विशुद्धीसाठी. मग हा परिहार विशुद्धीसाठी 8 वर्ष त्याला अध्ययन करावं लागतं. केवली श्रुतकेवली यांच्या पादमुलाजवळ ते हम्म. अध्ययन करतात. मग आता 8 वर्षाचा काल हा मिथ्यात्व अवस्थेतला नाही राहत. आणि प्रथमोपशम सम्यक्त्व एवढा का? म्हणजे त्यांना क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी होऊनच 8व्या हम्म. पूर्वाचं म्हणजे 8 वर्षापर्यंत अध्ययन करावं लागतं 9व्या पूर्वाचं. हा त्याच्यामुळे ठीक. तो काळ त्यांना मिळत नाही. हा ठीक. हम्म. म्हणून हे प्रथमोपशम सम्यक्त्व ते राहू शकत नाही. आणि परत त्यांनी दुसरं कारण दिलं की श्रेणी आरोहण करायची असेल तरी आपण पाहिलं 6व्या 7व्या गुणस्थानातच परिहार विशुद्धी चारित्र्य असते किंवा संयम असतो. आणि तिथे पण आपण बघितलेलं आहे की या संयमाचा त्याग केल्याशिवाय ते श्रेणी आरोहण करू शकत नाही. कोणतीही वृद्धी घेऊन ते पुढे नाही जाऊ शकत. वृद्धींचा जेव्हा त्याग करतील तेव्हा ते पुढे जातील. म्हणून याचा त्यांना त्याग करावा लागतो. म्हणून उपशम श्रेणी पण आरोहण करू शकत नाही आणि दर्शन मोह का उपशम भी नहीं कर सकता. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वी पण तो बनवू शकत नाही. म्हणून द्वितीयोपशम सम्यक्त्वासोबत देखील परिहार विशुद्धीचा विरोध आहे. प्रथमोपशम सम्यक्त्वासोबत आहेच पण द्वितीयोपशम सम्यक्त्वासोबतही विरोध आहे. नंतरचा प्रश्न, उपशम सम्यक्त्व के साथ आहारक वृद्धि क्यों नहीं होती? तेच कारण आहे. कारण हे कमी काळ आहे. हाँ कमी काळ आहे हेच आहे. कमी काळ है. उपशम सम्यक्त्व के साथ आहारक वृद्धि नहीं होती क्योंकि अत्यल्प अल्प उपशम सम्यक्त्व के काल में आहारक वृद्धि का होना संभव नहीं. न उपशम सम्यक्त्व के साथ उपशम श्रेणी में आहारक वृद्धि पाई जाती है क्योंकि वहां पर प्रमाद का अभाव है. हे कसं वाक्य घेतलं लक्षात घ्या. न उपशम सम्यक्त्व के साथ उपशम श्रेणी में आहारक वृद्धि पाई जाती है क्योंकि वहां पर प्रमाद का अभाव है. याचा अर्थ काय लावाल? कारण आहारक वृद्धी म्हणजे 7व्या आहारक योग्य गुणस्थानात वृद्धी नाहीये त्या हा जीवाला म्हणून हे नाही होत. अप्रमत्तामध्ये आहे तो. 7व्या हा गुणस्थानात आहे हे काय? हा 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 आणि मग जर वृद्धीचा वापर करावा लागला तर त्याचं गुणस्थान होणार आहे 6वं गुणस्थान. आणि मग 6व्या गुणस्थानात आला म्हणजे प्रमाद तिथे त्यांच्या जीवनात आता श्रेणी आरोहण करताना प्रमाद नाही आहे, अप्रमत्त दशा आहे. आणि म्हणून आहारक वृद्धि पाई जाती है क्योंकि वहां पर प्रमाद का अभाव है. न उपशम श्रेणी उतरते हुए जीवों के भी उपशम सम्यक्त्व के साथ आहारक वृद्धि पाई जाती है क्योंकि जितने काल के द्वारा आहारक
वृद्धि उत्पन्न होती है। उपशम सम्यक्त्व का उतने काल तक अवस्थान नहीं रहता है. म्हणजे श्रेणी आरोहण केली की आता त्याला आहारक वृद्धी त्या ठिकाणी असत नाही उतरेपर्यंत, 6व्यामध्ये येईपर्यंत. 6व्यात आला तर कदाचित त्याला परत आहारक वृद्धी संभवनीय आहे. उपशम सम्यक दृष्टि के चौथे गुणस्थान में कितनी लेशाएं होती है? 3 शुभलेशाच असतील ना. 3 शुभलेशाच आहे. उपशम सम्यक दृष्टि के चौथे गुणस्थान की निवृत्त अपर्याप्तक अवस्था में 3 शुभलेशाएं होती है. ये लेशाएं द्वितीयोपशम सम्यक दृष्टि के मरण करके वैमानिक देवों में जाते समय होती है तथा इनके पर्याप्त अवस्था में 6 लेशाएं होती है. उपशम श्रेणी के चौथे गुणस्थान की निवृत्त अपर्याप्तक अवस्था घेतली बरं. 3 शुभ लेशाएं. ये लेशाएं द्वितीयोपशम सम्यक दृष्टि के मरण करके वैमानिक देवों में जाते समय होती है तथा इनके पर्याप्त अवस्था में 6 लेशाएं होती है. द्वितीयोपशम सम्यक दृष्टि के चौथे गुणस्थान में 6 लेशाएं मनुष्य की अपेक्षा होती है क्योंकि पर्याप्तक अवस्था में द्वितीयोपशम सम्यक्त्व मनुष्य गती में ही होता है. असं लावलंय त्यांनी हे लावताना की पर्याप्तक अवस्थात जेव्हा आता द्वितीयोपशम सम्यक्त्व आहे आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये त्या जीवानी श्रेणी आरोहण केली आहे. श्रेणी आरोहण केल्यानंतर त्याचं श्रेणी आरोहण करताना किंवा उतरताना किंवा 11व्या गुणस्थानात कुठेतरी त्याचा आयु क्षय झाला आणि तो वैमानिक देवामध्ये जन्म घेतो आहे. असा जन्म घेत असताना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत वैमानिक जातीचे ते देव होणार आहे. त्यावेळेला त्यांची शुभलेशाच असणार आहे. पण नियम नाही की त्याचं आयुष्य संपलंच पाहिजे. तो खाली उतरत उतरत द्वितीयोपशम सम्यक्त्वाला 4थ्या गुणस्थानात आला. कोण येऊ शकणार आहे? हा मनुष्यच. आणि असा हा जर मनुष्य 4थ्या गुणस्थानात आला तर 4थ्या गुणस्थानात पतनाची अवस्था आहे. कारण 11व्या गुणस्थानापासून तो खाली येतो आहे म्हणजे परिणामांमध्ये संक्लेश 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 वाढत जाणार आहे. म्हणून 4थ्या गुणस्थानापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची कदाचित 6 लेशा पण असू शकतात. क्लिअर? द्वितीयोपशम म्हणून त्यांनी घेतलं की द्वितीयोपशम सम्यक दृष्टि के चौथे गुणस्थान में 6 लेशाएं मनुष्य की अपेक्षा ही होती है क्योंकि पर्याप्तक अवस्था में द्वितीयोपशम सम्यक्त्व मनुष्य गति में ही होता है एवं प्रथमोपशम सम्यक दृष्टि के चौथे गुणस्थान में मनुष्य और तिर्यंचों की 6 लेशाएं होती है. आणि प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने पाहिलं तर त्या ठिकाणी मनुष्य आणि तिर्यंच यांच्या 6 लेशा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. नरकाच्या अपेक्षेने बघितलं तर त्या ठिकाणी अशुभ लेशा पण सम्यक दृष्टी जीवाची 7व्या नरकात, 6व्या नरकात, 5व्या नरकात, फक्त पहिल्या 3 नरकापर्यंत कापवत आहे ती पण अशुभच आहे. पण बाकीच्या नरकामध्ये नील आणि कृष्ण या देखील लेशा असू शकतात. प्रश्न पुढचा. क्या प्रथमोपशम सम्यक्त्व शुभ लेशाओं में ही उत्पन्न होता है? शुभ लेशातच प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त होतं का? जसं आता आपण पाहिलं की तो कसा पाहिजे? शुभ लेशा नरकात होईल आणि बाकी ठिकाणी मात्र शुभ लेशा त्याची पाहिजे. म्हणून प्रथमोपशम सम्यक्त्व शुभ लेशाओं में ही उत्पन्न होता है लेकिन जहां नरकों में शुभ लेशाएं नहीं होती वहां अशुभ लेशाओं में भी सम्यक्त्व उत्पन्न होता है. ज्या वेळेला 7व्या नरकामध्ये हा जीव प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करतो त्याचं अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण परिणाम होत असताना देखील अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत तो नीच गोत्राचा बंध पडतो. नीचच गोत्र तो बांधतो, उच्च गोत्र बांधत नाही.
बाकीच्या आयूंमध्ये तो आता तिथे अनिवृत्तीकरणामध्ये उच्च गोत्राचा बंध करतो, परंतु हा नरकातला जीव मात्र असं करू शकत नाही. सम्यक्त्वाच्या काळामध्ये मात्र तो उच्च गोत्र बांधतो. अशी ही नरकामधली थोडी किंचित वेगळी परिस्थिती असते. म्हणून अशुभलेशाओं में ही सम्यक्त्व उत्पन्न होता है. शेष 3 गतियों में शुभ लेशाओं में ही सम्यक्त्व उत्पन्न होता है. तिर्यंच्या आणि मनुष्यांसाठी पीत पण लेशा सांगितलेली आहे. पीत लेशेमध्येही त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती असू शकते. कौन कौन जीव प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त नहीं कर सकते. कोणते कोणते जीव प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करू शकत नाही. पहिला, कोण नाही प्राप्त करू शकत? अनादि मिथ्या दृष्टी करणार आहे. सासादन मधला करेल का? नाही. 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 असं लावा आता. अजून मिश्रवाला पण नाही. मिश्रवाला करू शकतो. मिश्रवाला नाही, मिश्रवालाही नाही करू शकत. तो क्षयोक्षविक करतो. पण चौथ्या मिश्रवालाही असेल ना, तिसऱ्यातून गुणापासूनच चौथ्यात लावलं. जाईल तर तो वेदकवाला करतो, म्हणून तिसरावालाही करत नाही. नंतर परत आपलं ते गणित की मिथ्यात्वाची सत्ता काय 3 कर्म प्रकृती वेदक प्रायोग्य काळ असेल तो पण जीव तिथे प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करू शकत नाही. सम्मूर्छन जीव असेल तिर्यंच्या गतीतला तो देखील प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करू शकत नाही. आणखी साधी असेल तर करू शकतो. साधी असेल सम्मूर्छन जीव नाही, प्रथमोपशम नाही करू शकत. प्रथमोपशम नाही करू शकत. नाही. तो क्षयोक्षमिक बनतो. ओके. हा, इथे कोणतं घेतला? प्रथमोपशम सम्यक्त्व. तो प्रथमोपशम नाही करू शकत. तो बनेल तिथे होईल त्याला सम्यक्त्व, पण ते क्षयोक्षमिक सम्यक्त्व होतं त्याला. तो महामत्स्य वगैरे असतो तो काय होतो मग? क्षयोपशमिक असतो? क्षयोक्षमिक. हो, क्षयोक्षमिक करतो तो. प्रथमोपशमासाठी मनुष्य आणि तिर्यंच्यांचा गर्भजचा नियमच आहे. हा, गर्भज. आणखी कोण नाही करू शकत प्रथमोपशम सम्यक्त्व? 9 अनुदिश, 9 अनुत्तर. इथे पण त्यांना कोणतं सम्यक? क्षयिक किंवा क्षयोक्षमिक. क्षयोक्षमिक पण सगळे क्षयिक नाही आहे. कित्येक जीव देव याच्यामध्ये क्षयोक्षमिक पण आहे, म्हणून ते पण प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करत नाही. पाहू आता उत्तर. साधन मिथ सम्यक दृष्टी हा तर नियमाने पहिल्याच गुणस्थानात जातो, त्यामुळे हा तर प्रथमोपशम करतच नाही. सम्यक मिथ्या दृष्टी हा तिसऱ्यामधून पण प्रथमोपशम करू शकत नाही. त्याला एक तर तिसऱ्यामधून चौथ्यात तो जाऊ शकतो, पण कोणतं करेल? क्षयोक्षमिक करू शकतो, प्रथमोपशम करू शकत नाही. किंवा तिसऱ्यातून हा कुठे जाऊ शकतो? मग पहिल्यात येऊ शकतो. तिसऱ्या गुणस्थानातून पहिल्यात येऊ शकतो, कारण तिसऱ्या गुणस्थानाचा काळ किती आहे? तिसऱ्या गुणस्थानाचा काळ फक्त अंतर्मुहूर्त आहे. एक तर अंतर्मुहूर्तात त्यांनी क्षयोक्षमिक सम्यक्त्व केलं तर ठीक, अन्यथा मिथ्यात्वाचा उदय आला तर त्याला मिथ्यात्वात यावं लागतं. म्हणून सम्यक मिथ्या दृष्टी अथवा वेदक सम्यक दृष्टी जीव प्रथमोपशम सम्यक्त्व को प्राप्त नहीं होते. आता वेदक सम्यक्त्वातूनही प्रथमोपशम होऊ शकत नाही, क्योंकि इन जीवों के उस प्रथमोपशम सम्यक्त्व रूप पर्याय के द्वारा परिणमन होने की शक्ति का अभाव है. उपशम श्रेणी चढ़ने वाले वेदक सम्यक दृष्टि जीव यद्यपि उपशम सम्यक्त्व को प्राप्त करने वाले होते हैं, किंतु उस सम्यक्त्व का प्रथमोपशम सम्यक्त्व यह नाम नहीं है, क्योंकि इस उपशम श्रेणी वाले उपशम सम्यक्त्व की उत्पत्ति वेदक सम्यक्त्व से होती है. अतः प्रथमोपशम सम्यक्त्व को प्राप्त करने वाला जीव मिथ्या दृष्टी ही होना चाहिए. आता त्यांनी हे घेतलं नाही, परंतु 9 अनिदिश 5 अनुत्तर याच्यामधले देव पण प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करू शकत नाही. सम्मूर्छन तिर्यंच असेल तो पण प्रथमोपशम प्राप्त करू शकत नाही. क्षयिक सम्यक दृष्टि कभी सम्यक्त्व से च्युत नहीं होते, इसीलिए उन्हें भी कभी सम्यक्त्व प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त
नहीं होता. ठीक है. नंतरचा प्रश्न, जिस प्रकार क्षायिक सम्यक दृष्टि तिर्यंचके संयमा संयम नहीं होता, क्या उसी प्रकार उपशम सम्यक दृष्टि तिर्यंचके भी संयमा संयम नहीं होता है? आता क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंचांचं 5वं गुणस्थान का होत नाही? तो पहिल्यांदा भोगभूमीतला आहे. तो भोगभूमीतलाच असतो, कारण क्षायिक सम्यक दृष्टी जो जीव असेल तिर्यंच पर्यायीतला, तो निश्चितपणे भोगभूमी जस्ट तिर्यंच राहतो. कर्मभूमी मधला जीव कोणताही क्षायिक सम्यक दृष्टी असत नाही, आणि त्यामुळे तो संयमा संयम त्या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रश्न नाही आहे. आणि म्हणून सांगितलं की नाही, क्षायिक सम्यक दृष्टि तिर्यंचों के समान उपशम सम्यक दृष्टि तिर्यंचों के संयमा संयम होने में कोई बाधा नहीं, क्योंकि क्षायिक सम्यक दृष्टि तिर्यंच केवल भोग भूमि में ही होते हैं, किंतु उपशम सम्यक दृष्टि तिर्यंच कर्म भूमि में भी होते हैं. उन कर्म भूमिया तिर्यंचों के संयमा संयम होने में कोई विरोध नहीं है. भोग भूमि में संयमा संयम नहीं होता, इसीलिए क्षायिक सम्यक दृष्टि तिर्यंचों के संयमा संयम का निषेध किया है. आता एक प्रश्न घेऊन घेऊ आपण. क्या सम्यक्त्व प्राप्त करने में उम्र का भी कोई नियम है क्या? उम्र, वयाचं काही अट आहे का सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी? कोणता आहे, काय आहे? 8 वर्षाच्या वर पाहिजे ना मनुष्य. 8 वर्षाच्या वर पाहिजे. कुणासाठी आहे हा नियम? मनुष्य मनुष्यांसाठी. कर्मभूमीच मनुष्यांसाठी. हं? हे सगळे कर्मभूमीच मनुष्यांसाठी राहील ना? कर्मभूमीच मनुष्यांसाठी, आणि भोगभूमीसाठी वेगळा नियम आहे. भोगभूमीसाठी वेगळा नियम आहे. म्हणून आता प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करने के लिए नारकी मिथ्या दृष्टि जीव पर्याप्तकों में सम्यक्त्व उत्पन्न करने वाले अंतर मुहूर्त में लगातार सम्यक्त्व की उत्पत्ति के योग्य अंतर मुहूर्त के पश्चात उपरिम काल में सम्यक्त्व प्राप्त करते हैं, उससे नीचे नहीं. म्हणजे नरकामध्ये जो जीव जाणारा आहे किंवा गेलेला आहे, तो सम्यक्त्व घेऊन जर गेला नसेल तर त्याला एक अंतर्मुहूर्तानंतर प्रथमोपशम सम्यक्त्व तो प्राप्त करून घेऊ शकतो. पहिला, तिर्यंच जीव, तिर्यंच मिथ्या दृष्टि जीव दिवस पृथक्त्व से लेकर लगातार उपरिम काल में सम्यक्त्व उत्पन्न कर सकता है, नीचे के काल में नहीं. तिर्यंच मिथ्या दृष्टी असेल, तो कर्मभूमी असेल, तरीही त्याला दिवस पृथक्त्वानंतर, दिवस पृथक्त्व याचा अर्थ काय? 3 ते 9 दिवस. 3 ते 8, 3 ते 8 पर्यंतच्या दिवसांमध्ये तो म्हणजे 3 दिवसानंतरही तो सम्यक्त्वाची प्राप्ती करू शकतो. 8 दिवसापर्यंतही तो सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. पण एवढ्या काळात त्याला सम्यक्त्व प्राप्त होईलच असं नाही, नंतरही तो करू शकतो. नंतरही तो करू शकतो. पण 3 कमी पेक्षा वेळात इतक्या कशा काय लब्धी? आता नारकी अंतर्मुहूर्तात आहे, तर इतक्या 5ची लब्धी त्याला तेव्हाच होतात का या अंतर्मुहूर्त काळामध्ये? अंतर्मुहूर्तात होऊन जातात. पर्याप्तक झाल्यावरचा अंतर्मुहूर्त आहे. जीव पर्याप्तकों में, पर्याप्तक झाल्यावर अंतर्मुहूर्तात 5 लब्धी पण होतात. 3 अधःकरण अपूर्वकरण आणि वृत्तीकरण पण होतं, आणि सम्यक्त्व त्याला प्राप्त पण होतं. लब्धीला काळ किती लागतो एकेका लब्धीला? आम्हाला काय वाटतं, आम्ही देशना खूप काळची ऐकतो आहे म्हणून आमची देशना लब्धी खूप काळपासून सुरू आहे का? देशना लब्धीचा काळ किती? आम्ही समजा 1 घंटा आता स्वाध्याय करतोय, तर 1 घंट्याचा काळ म्हणजे आमची देशना लब्धी आहे का? पहिला तर प्रश्न. याला लब्धी म्हणाल का? मग काय? ही लब्धी नाही आहे, हा आमचा शास्त्र स्वाध्याय आहे. लब्धी त्याला म्हटलं जाते की जी अंतःकरणाला भिडते जाऊन ते शब्द, आणि त्याच्यावर विचार करून हा ताबडतोब विशुद्धता धारण करून याला पुढची प्रायोग्य लब्धी होऊन करण लब्धी पण होते. अंतर्मुहूर्तात ही प्रक्रिया घडणार आहे. जसं सिंहाच्या पर्यायीमध्ये
त्या चारण वृद्धिधारी मुनींनी त्या सिंहाला फक्त हे भव्य असं संबोधन केलं. ते शब्द त्याला हृदयाला भिडले आणि त्याला एकदम जाणीव झाली की अरे हे वृद्धिधारी मुनी म्हणजे तेवढं त्यांच्यामध्ये संज्ञीपणा आहे आणि हे मला संबोधन करतात आहे आणि मी मोक्षाला जाणार आहे. हे शब्द त्याच्या हृदयात रुतले, भिडले आणि प्रायोग्य लब्धी झाली, सम्यक्त्वाची प्राप्ती पण झाली. म्हणून कोणतीही लब्धी एक अंतर्मुहूर्तापेक्षा त्याचा काळ जास्त नाही. एका अंतर्मुहूर्तातच या सगळ्या प्रक्रिया संपन्न होतात. म्हणून त्यांना नारकी जीवांना आणि नारकी जीवांना पहिल्यांदा जातीस्मरण होते. जातीस्मरणात तर त्यांना जाणीवच होते की कशा प्रकारे मी होतो आणि आज काय आलो झाली माझी अवस्था, मी कुठे होतो आणि कुठे आलो. हे जातीस्मरण झाल्याबरोबर परिणामांमध्ये एकदम त्यांच्या मंदता येते, विशुद्धता वाढते आणि करंट लब्धी होऊन जाते. म्हणून तिर्यंच्या जीवांना 3 ते 8 दिवस हे सांगितलेले आहे. त्यानंतर तो कधीही करू शकतो प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ति. इसी प्रकार सर्व द्वीप और समुद्र में जानना चाहिए. मनुष्य मिथ्या दृष्टि पर्याप्त में सम्यक्त्व उत्पन्न करने वाले 8 वर्ष से लेकर किसी भी समय उत्पन्न कर सकते हैं. म्हणजे 8 वर्ष कमीत कमी पाहिजे, पुढे तो कधीही सम्यक्त्वाची प्राप्ति करू शकेल. इसी प्रकार 2.5 द्वीप समुद्र में जानना चाहिए. देव मिथ्या दृष्टि पर्याप्तकों में प्रथम सम्यक्त्व उत्पन्न करने वाले जीव अंतर्मुहूर्त से लेकर ऊपर उत्पन्न कर सकते हैं. देवांमध्ये देखील त्यांची पर्याप्ती पूर्ण झाली की त्यांना पण अशा प्रकारे प्राप्ती होऊ शकते. इसी प्रकार उपरिम ग्रैवेय विमानवासी देवों तक जानना चाहिए. कुठपर्यंत? 16 स्वर्ग आणि नवग्रैवेकापर्यंत तो कधीही अंतर्मुहूर्तानंतर कधीही तो प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. उद्याला पाहू पुढचं प्रकरण. स्तुती म्हणू. त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.